आणि आता पाहणार आहोत मतदान प्रक्रियेसंदर्भातल्या सुपरफास्ट 50 बातम्या। पाचव्या टप्प्यातील 63 जागांसाठी 1 वाजेपर्यंत 36.73% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 48.41% मतदान, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 27.78% मतदान। महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 27.78% मतदान। पालघरमध्ये सर्वाधिक 31.6% तर दक्षिण मुंबईमध्ये सर्वात कमी 24.46% मतदान। नाशिकमध्ये देवयानी फरांदे आणि वसंत गीतेंमध्ये वाद। अल्पसंख्याक बूथवर एकाच वेळी प्रवेश केल्याचा फरांदेंचा आरोप। वसंत गीतेंच्या कार्यकर्त्यांनी फरांदेंना शिवीगाळ केल्याचा आरोप। नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना ईव्हीएम मशीनला हार घालणं भोवलं, गुन्हा दाखल। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांना जाब विचारण्यासाठी शांतिगिरी महाराजांची म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव। मतदान केंद्रावर महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाचल्याचा आरोप। ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने। भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर, ठाकरे गटाचा आरोप। मतदार जुमलाबाजीला त्रासलेत। देशातील लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, उद्धव ठाकरेंचं मतदारांना आवाहन। ठाकरे गटाचं काँग्रेसला मतदान। शिवसेनेच्या वाटचालीचा हा आजचा काळा दिवस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदानाचा हक्क बजावला। ठाण्यात शिंदे कुटुंबियांकडून मतदान पार पडलं। बांद्रामध्ये ठाकरे कुटुंबियांकडून रांगेत उभं राहत मतदान। उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह रांगेत उभं राहत मतदानाचा हक्क बजावला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कुटुंबासह मतदान। दादरमधील मतदान केंद्रावर रांगेत उभं राहून राज ठाकरेंकडून मतदानाचं कर्तव्य पार पाडलं। मुंबईमध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी बजावला मतदानाचा हक्क। संजय राऊत यांच्याकडून सहकुटुंब मतदान पार पडलं। जितेंद्र आव्हाडांनीही बजावला कुटुंबासह मतदानाचा अधिकार, तर बोगस मतदान होत असल्याचा आव्हाडांचा आरोप। निवडणूक अधिकारी जाणून बुजून निवडणूक प्रक्रिया स्लो करण्याचं काम करतायत, आव्हाडांचा आरोप। भारताचे सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क। प्रत्यक्ष मतदानाला जात समाजापुढे रतन टाटा यांनी आदर्श निर्माण केला। अभिनेता अनिल कपूरचंही मतदान। जनतेला मतदान करण्याचं आवाहन। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं देखील पाली हिलच्या पब्लिक स्कूलमध्ये मतदान। सहकुटुंब सचिन तेंडुलकरनं बजावला मतदानाचा हक्क। रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनीही बजावला मतदानाचा हक्क। सिनेतारकांकडून मतदान। जावेद अख्तर आणि प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क। आपला हक्क बजावा, मतदारांना दिग्गजांचं आवाहन। ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी बजावला मतदानाचा हक्क। अशोक सराफ यांच्याकडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन। मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्याकडून देखील मतदान। प्रत्येकानं आपलं कर्तव्य पार पाडावं, सिद्धार्थ जाधवचं मतदारांना आवाहन। अभिनेता ऋतिक रोशनचंही कुटुंबासहित मतदान। जाणीवपूर्वक आपला उमेदवार निवडा, ऋतिकचं मतदारांना आवाहन। अभिनेता संजय दत्तनं देखील बजावला मतदानाचा हक्क। जनतेला मतदान करण्याचं संजय दत्तचं आवाहन। मराठी अभिनेता स्वप्नील जोशीचंही सहकुटुंब मतदान। मतदान करा, भारी वाटतं, स्वप्नील जोशींचं मतदारांना फिल्मी स्टाईल आवाहन। सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क। कपाळाच्या टिळ्यापेक्षा हातावरील टिळा जास्त महत्त्वाचा। जनतेनं घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, अनुपम खेर यांचं आवाहन। अभिनेत्री हेमा मालिनीसह मुलगी ईशाकडूनही मतदानाचं कर्तव्य पार पडलं। हेमा मालिनी तिसऱ्यांदा मथुरेतून निवडणुकीच्या रिंगणात। मोदींचं 400 पारचं स्वप्न पूर्ण होणार, हेमा मालिनींचा विश्वास। प्रसिद्ध गायक अनूप जलोटा यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क। काशी बदली, अयोध्या बदली, अब बदलेगी मथुरा गझलद्वारे जलोटा यांच्याकडून मोदींचं कौतुक। ईव्हीएम मशीन बंद असल्यानं आदेश बांदेकर संतापले। आदेश बांदेकरांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट।
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला. आपल्या अस्तित्वासाठी सर्वांनी मतदान करायला हवं, नाना पाटेकर यांचं आवाहन. ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी आपल्या कुटुंबासह जुहूत मतदानाचा हक्क बजावला. सर्वांनी मतदान करावं, सुरेश ओबेरॉय यांचं आवाहन. अभिनेता आणि शिवसेना शिंदे गटाचे सचिव सुशांत शेलार यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क. जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन.